तर मी आज बनवणार आहे आपल्या सर्वांचीच आवडती अशी पाणीपुरी. तर चला, तर त्यासाठी इथे मी वाटाणा जो सफेद कलरचा असतो पिवळा, तर तो मी इथे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला. तर आता तो भिजून झालेला आहे, त्यातलं पाणी मी आता काढून घेतलेलं आहे. तर आता इथे एका कुकरमध्ये मी वाटाणा आणि पाणी टाकलेलं आहे. तर पाणी आपल्याला थोडं जास्तच टाकायचं आहे, जेणेकरून वाटाणा आपला छान शिजला जाईल. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेले, त्यानंतर हळद आणि थोडंसं आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचं आहे. आणि सर्व टाकल्यानंतर ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर ते कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून जो वाटाणा आहे तो छान आपला शिजला जाईल. त्यानंतर इथे मी पुदिना घेतलेला आहे आणि पुदिना स्वच्छ साफ करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. तर पुदिना आणि कोथिंबीर आपल्याला दोन्ही लागणार आहे. तर आता आपल्याला हे दोन्हीही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर आता इथे पुदिना मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि पुदिना दोन्हीही, जेणेकरून त्यातली जी माती असते तर ती खाली पाण्यामध्ये बसते. त्यामुळे आपल्याला हे छान स्वच्छ धुवून घ्यायचे. आता इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर हे दोन्ही टाकलेले आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अद्रक. तर आता इथे मी एवढंसं अद्रक, 1 इंच इतकं अद्रक घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी 2च हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण आम्हाला जास्त तिखट नको, त्यामुळे आम्ही इथे 2च मिरच्या वापरलेल्या आहेत, कारण मुलंसुद्धा खातात. त्यामुळे तुम्हाला जर मिरची जास्त टाकायची असेल तर तुम्ही झणझणीत तर मिरचीचं प्रमाण इथे वाढवू शकता. आणि इथं मी पाणी टाकून आता ही छान अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे. छान अशी एकदम बारीक वाटून घ्यायचं आपल्याला, जेणेकरून आपल्याला हे जे वाटण आहे तर ते गाळायची गरज पडणार नाही. त्यामुळे वाटणच आपल्याला छान असं एकदम फाईन वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे एका टोपामध्ये आता मी हे वाटलेलं वाटण काढून घेणार आहे. आणि त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे छान असं पातळसर करून घ्यायचं आहे. तर इथे तयार झालं आहे. तोपर्यंत इथे आता मी त्यामध्ये टाकण्यासाठी मसाला तयार करून घेणार आहे. तर त्यामध्ये इथे मी 1 मोठा चमचा इतकं जिरं घेतलेलं आहे आणि 1 चमचा इतकं धणे आणि अर्धा चमचा इतकं मी ते काळी मिरी घेतलेली आहे. तर आता हे आपलं सर्व छान 2 ते 3 मिनिट इतकं छान भाजून घ्यायचं आहे. आता इथे छान असं भाजून झालेलं आहे. तर आता आपल्याला हे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला छान अशी फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे. तर एकदम छान अशी बारीक वाटली गेली पाहिजे, इतकी आपल्याला ही छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इतकी मी अशी इथं छान बारीक एकदम पूड तयार करून घेतलेली आहे. तर आता ही पूड आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तर इथे मी 1.5 चमचा इतकं, 1.5 ते 2 चमचा इतकं इथे मी पाण्यामध्ये टाकलेली आहे. त्यानंतर इथे मी जलजिराचं जे पॅकेट असतं तर ते इथे पॅकेट मी याच्यामध्ये टाकणार आहे. तर 3 ते 4 इतके पॅकेट मी याच्यामध्ये टाकलेलं आहे पाण्यामध्ये. म्हणजे ह्यामुळे कसं चव एकदम छान येते पाण्याला आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकलेले आणि हे छान मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये इथे मी काळं मीठ आहे, तुम्ही पाहू शकता हे जे काळं मीठ आहे ते टाकायचं आहे. ते इथे मी ते 1.5 चमचा इतकं काळं मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्हाईट मीठ टाकताना ते थोडंसं कमीच टाका, जेणेकरून आपण काळं मीठ पण टाकणार आहे, नाहीतर मग ते व्हाईट मीठ जास्त टाकलं तर ते खारट होऊ शकतं. त्यामुळे व्हाईट मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवा. त्यानंतर इथे मी आता चिंचेचं पाणी बनवून घेणार आहे, गोड आणि आंबट पाणी. त्यासाठी इथे मी चिंच जी आहे तर ती गरम पाण्यामध्ये मी थोडीशी त्याला उकळून घेतली होती आणि अर्धा तास तसंच ठेवलं होतं. आणि ही आपली चिंचसुद्धा छान अशी मेल्ट झालेली आहे पाण्यामध्ये. तर त्याला मी हाताने असं कुस्करून घेतलेली आहे छान. त्याचा कुस्करून झाल्यानंतर तर ते आपल्याला इथे छान असे चाळणीमध्ये मी खाली टोप ठेवलेलं आहे आणि वरती चाळणीमध्ये इथे आपल्याला छान पाणी गाळून घ्यायचं आहे. तर आता हे पाणी आपल्याला गाळून घेतल्याने तिथं जो वरचा जो घटसरपणा असतो तो वरती राहतो आणि आपल्याला खाली छान असं पाणी भेटतं. तर आता आपल्याला हे छान असं गाळून घ्यायचं आहे, चमच्याने असं दाबून दाबून ते गाळून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर इथे मी एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे. तर ते 1 चमचा इतकं घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर आता हे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे कढई गरम करून घेतलेली, तर हे चिंचेचं पाणी आहे गाळलेलं, तर ते आपल्याला त्या कढईमध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर ते कॉर्नफ्लॉवरचं जे मिक्स केलं होतं तर ते टाकायचं आहे आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी पाऊण वाटी इतकं गूळ घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आता गूळ टाकायचं आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत असं हलवतच राहायचं आणि हलवत
4-5 मिनिटांनी इथे तुम्ही पाहू शकता त्याचा कलरसुद्धा खूप छान असा चेंज झालेला आहे, ब्राउनिश कलर आलेला आहे, व्यवस्थित कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. तर आता हे आपल्याला आता छान हलवत राहायचं आहे. त्याला असा छान असा घटसरपणा आलेला आहे व्यवस्थित. तर आता हे आपलं पाणी झालेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आता जलजिऱ्याचं जे पॅकेट आहे तर ते मी ते 2 पॅकेट टाकलेलं आहे आणि जो वाटलेला मसाला आहे तर तो पण टाकायचा आहे. तर तो मी इथे अर्धा चमचा इतका वापरलेला आहे आणि आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे आपलं पाणी हे तयार झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही थोडंसं काळं मीठ पण टाका, त्यांनी अजून पाण्याला छान चव येते. आणि त्यानंतर इथे आता वाटाणासुद्धा आपला छान शिजलेला आहे. तर त्याला आता मी मॅशरच्या साहाय्याने त्याला असं छान मॅश करून घेणार आहे. तर आता हे मी छान आता मॅश करणार आहे. तर आपल्याला ही भाजी अशी छान मॅश करून घ्यायची आहे. त्यानंतर जलजिऱ्याचं पॅकेट आहे तर ते मी सुद्धा ह्या भाजीमध्ये वापरलेलं आहे. तर 2 पॅकेट मी ह्यामध्ये पण टाकलेले आहेत आणि वाटलेला मसालासुद्धा ह्यामध्ये टाकलेला आहे. आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. आता इथे भाजीसुद्धा खूप छान अशी तयार झालेली आहे आणि ते आपलं पुदिन्याचं पाणी, कोथिंबीरचं पाणीसुद्धा छान असं तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता रंग किती छान आलेला आहे, हिरवा हिरवा एकदम छान. आणि इथे चिंचेचं आणि गुळाचं पाणीसुद्धा तयार आहे. घटसरपणासुद्धा खूप छान असा आलेला आहे आणि हे खाण्यासाठी खरंच खूप छान झाली होती पाणीपुरी. आता इथे मी तुम्हाला एक पाणीपुरी भरून दाखवते. तर तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून पहा. बाहेरची खाण्यापेक्षा आपण अशी घरी बनवून भरपूर अशी पोट भरून अशी खाऊ शकतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.